नर्मदे हर रामकृष्ण हरे. आज आम्ही बाला राघवला घेऊन जयपूरला संध्याकाळी उतरणार आहोत. विमानतळावरती आता सध्या आहोत. खाटूश्याम दर्शनासाठी घेऊन जात आहोत. कारण तो अनेक दिवसापासून आमच्यापासून बाजूला आहे आणि थोडंसं विरंगुळा म्हणून तर त्याला घेऊन जावं असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 21/5/2026 रोजी आपली खाटूश्यामची यात्रा पण बसद्वारे एक 7-8 दिवसाची यात्रा आहे. तर त्याचंही थोडंसं आपल्याला नियोजन घेता येईल म्हणून त्यासाठी आम्ही विमानतळावरती आलेलो आहोत. विमानतळावरून आता बसणार आहोत संध्याकाळी. मग इथून निघणार आणि 9:30-10च्या दरम्यान आम्ही तिथे उतरतो आहे. खरं तर ज्या वेळेला आम्ही हैदराबादला विमान चेंज केलेलं, हैदराबादवरून पुन्हा पुढे जाणार आहोत. ज्यावेळेला आम्ही रात्रीच्या वेळेला पोहोचलेलो आहोत जयपूरमध्ये आणि खूप सुंदर अशा प्रकारचं घरच्या मंडळींनी स्वागत केलेलं आहे. हा परिवार म्हणजे खंडेलवाल परिवार. खरं तर नगरचे सुद्धा आपले खंडेलवाल काका आहेत. त्यांच्याद्वारा हा जो संपर्क आहे तो तर आहेच, कारण त्यांनी आपले जे राघव नर्मदा परिक्रमेचे जे भाग आहेत त्यांना त्याबद्दल माहिती दिली किंवा आमच्याबद्दल माहिती दिली. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी खंडेलवाल काकांची जी बहीण आहे नगरच्या, तर ती या ठिकाणी आहे. तर त्या आईसाहेबांनी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी आपले राघव नर्मदा परिक्रमेचे भाग ते ऐकतात आणि त्या अनुषंगानं त्यांना खूप आवड निर्माण झाली. आणि जेव्हा आम्हाला तिकडे यायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यांना तर खूपच आनंद झाला. ते म्हणजे कुठे हॉटेल बुक करायचं नाही, काहीच नाही, आमच्याकडे जेवण खावण सगळं जेवढे दिवस राहतील तेवढे आमच्याकडेच राहणार आहे. हा सर्व त्यांचा परिवार आहे. हे आईसाहेब आहेत आणि यांची ते मुले आहेत. खंडेलवाल परिवार हा. आणि खूप सुंदर जयपूरमध्ये कोण कुणासाठी करतं मायबाप, पण आज परमार्थाचा हा वसा आणि केलेला शुद्ध परमार्थ त्या ठिकाणी कामाला येतो आणि त्यांना त्याबद्दलचं आस्था निर्माण झाली आहे. म्हणून त्या आस्थेपोटी या ठिकाणी त्यांनी खूप व्यवस्था आमची ठेवली आहे. कारण शेवटी जातानाचा हा प्रसंग आहे. ते आईसाहेब हे आहेत आणि त्यांचा परिवार, 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे नाते आहेत, नातू आहेत. हा खूप मोठा परिवार त्यांचा. खूप आनंद आम्हाला या ठिकाणी वाटलेला आहे. त्यांनी स्वागतसुद्धा तेवढं सुरुवातीला आल्यानंतर केलं. सुंदर असा हा परिवार. खूप आनंद आम्हाला यांच्यामध्ये राहून वाटला. हे नात आहे, हे नातू आहेत, हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा, हे 2 मुलं आहेत आणि त्यांच्या सुनासुद्धा आहेत. राघवला सुद्धा त्या ठिकाणी खूप आनंद झाला, आनंदी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहिला. खरं तर ह्या ज्या आहे या 2 सुना आहेत, ह्या लाल ओढणीवाल्या आहेत, त्या मोठ्या सुनबाई आहेत, पाठीमागच्या छोट्या सुनबाई. असा त्यांचा परिवार. हे त्यांचे हे 2 मुलं आहेत आणि हे त्यांचे नातू नाती, असा परिवार. आणि खूप श्रद्धेनं या ठिकाणी त्यांच्या सुनासुद्धा एवढी सेवाधारी होत्या की आईसाहेबांनी सांगितलं तर कधीच नाही म्हटलं नाही. अगदी खूप आनंदानं स्वतःचेच पाहुणे आहोत आम्ही किंवा माहेरचे आहोत अशा पद्धतीनं असते त्या ठिकाणी सर्व त्यांच्या सुनबाईसुद्धा सेवा करायच्या. आणि खूप खूप आनंद त्या ठिकाणी. ही त्यांची नात आहे हे लहान्या मुलाचे. तर राघवचं सुद्धा त्यांनी स्वागत छान केलं. आणि जेवायला बसलो तर जेवणामध्ये सुद्धा अगदी खूप रुचकर अशा प्रकारचं भोजन आणि आमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर त्यांची बहीण, त्या आईसाहेबांची बहीणसुद्धा एक तिथे जयपूरमध्ये आहे, त्यासुद्धा भेटायला सपत्नीक 2घंही परिवारासहित आले होते. त्यांनीसुद्धा आमचं खूप सुंदर स्वागत केलं. स्वागतच नाही तर खूप त्यांना आनंद वाटला. घरी येण्याची सुद्धा ते सुद्धा इच्छा करत होते, पण म्हटले आता नाही तर पुढच्या वेळेस तरी आमच्याकडे आलं पाहिजे. राघवलासुद्धा खूप सुंदर त्याने ड्रेस आणलेला आहे आणि आमचंही स्वागत खूप छान त्यांनी केलं. असं तेही तेथे आले. खूप आनंद वाटला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूप असं त्यांनी म्हणजे आम्ही बाहेर जेव्हा जायचो का तिथून गेलो खाटूश्यामला दर्शन करून परत तिथेच यायचो, बाहेर कुठे गेलो दर्शन करून तिथेच यायचो. पण सकाळी अगदी जेवण करून डबा वगैरे सगळ्या गोष्टी खूप सुंदर. झोपेतून उठल्याबरोबर आवडते कुठे ना कुठे ग्लास भरून चहा द्यायचा. नाश्त्याची पण व्यवस्था लगेच त्यांनी करायची असं. आणि जेवणाची व्यवस्था लागेल ते अगदी सारखं आमच्या सेवेतच असायच्या. आम्ही राघवला घेऊन बाहेर गेलो की त्या आईसाहेबांना असं वाईट वाटायचं. ते म्हणायचे राघव बाजूला बाहेर गेला की मला करमायचं नाही, खूप रडू यायचं असं त्या सांगायच्या. आणि असं सगळा हा परिवार सतीश काका कानवडेसोबत होता. शेवटचा प्रसंग जे आम्हाला वाटेवा लावतात, त्यांना अश्रू अनावर होत आहेत असा हा परिवार आम्हाला सर्वांना वाटायला होता. आता आम्ही गावाकडे निघतो आहे. 2-3 दिवस त्यांच्या इथे मुक्काम करून आम्ही निघालेलो आहोत. खूप जड अंतकरणानं त्यांचा निरोप घेतो आहे.
आणि रिक्षामध्ये बसून आम्ही पुढे आता इथून पुढे आमचं प्रस्थान होणार आहे. हा त्या आईसाहेबांच्या बहिणीने घेतलेला हा सुंदर राघवचा ड्रेस, हा त्यांचा गोड परिवार, ठीक आहे ना. खूप सुंदर आनंद त्या ठिकाणी लुटायला भेटला आणि अशीच कृपा भगवंताची, नर्मदा माईची त्यांच्या कुटुंबियावरती राहो. अखंड नर्मदा माईची कृपा त्यांच्यावर राहावं असं नर्मदा माईला निवेदन करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.